गावातल्या किंवा माझ्या गावाच्या विकासासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तर मला आवडेल ते. ग्रामीण भागातील जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी तुझा काय संदेश असेल? मला हे म्हणायला आवडेल की जर मी करू शकते, कारण मी पण ग्रामीण भागातून येते, आणि जर मी करू शकते तर कोणीही करू शकतं. आणि तो न्यूनगंड जो आपण बाळगतो की आपण गावातून येतो, हा पहिले तर काढून टाकायला हवा. कारण ही परीक्षाच अशी आहे, कारण माझ्यासोबत बरेच IITians आणि MBBS पोरं इंटरव्ह्यूला होती आणि मी पण हा न्यूनगंड बाळगत होती. मला लो कॉन्फिडन्स होता की आपलं होईल का, एवढे सगळे IITians आहेत आणि एवढे सगळे MBBS वाले आहेत. तर तो अंडर कॉन्फिडन्स आणि तो न्यूनगंड किंवा इनसिक्युरिटी स्वतःबद्दल नाही ठेवायला पाहिजे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा पर्सन आहे आणि त्याच्यामध्ये काही स्ट्रेंथ्स आहे, काही विकनेसेस आहे. स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसवर काम करा रादर दॅन कम्पेअरिंग विथ अदर्स. आणि मेहनत करा, मोठी स्वप्न बघा आणि ध्येयाला सोडू नका, असं मी सगळ्यांना सांगेल. आणि गायडन्स घ्या, मदत घ्या. तुम्हाला जर मदत लागत असेल तर मदत मागाल तर नक्कीच मदत मिळेल. ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता? पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. चला, छान. या ठिकाणी नम्रताने, खरोखर नम्रतापूर्वक आपला मुलाखत दिलेली आहे. आणि हे मला वाटते गाव इथं जे हातुर्णा आहे हे अमरावती जिल्ह्यातील वरुडपासून बऱ्याच दूर आहे, 22 किलोमीटर आहे. आणि अतिशय वडील शेतकरी असताना तिनं जे यश संपादन केलेलं आहे ते खरोखरच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणार आहे. मी मिशन IAS तर्फे डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांच्यातर्फे कॅलिफोर्निया टाइम्सतर्फे तिचं अभिनंदन करतो. आणि 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता आम्ही तिचा सत्कार अमरावतीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये ठेवलेला आहे. आपण सर्वजण तिचं अभिनंदन करूया. नमस्कार. एखाद्या चित्रपटात कशी कथा आहे, सुरुवातीचा चित्रपट